मी आली आहे ऑफिसच्या इथे, ठीक आहे. मागासपासून व्हिडिओ शूट करणार होते, पण मी काहीतरी फनी व्हिडिओज पाहत राहिले आणि माझं व्हिडिओ शूट करायचं राहूनच गेलं. मी बघून क्रॉस करते आहे, इथे गाड्या जास्त नाही आहेत आणि आल्या की मी पळते आहे, ठीक आहे. तर ऑफिसला चालली आहे. पावसाचं वातावरण आहे, देवा पडू दे रे, पाऊस पडू दे, बिचारे शेतकरी. हां, तर मी काल न्यूज बघत होते, न्यूजमध्ये दाखवले की मुंबईत फक्त 4% पाण्याचा साठा राहिला आहे. मला माझ्या सगळ्या फ्रेंड्सला, बंधू भगिनी सगळ्यांना हे रिक्वेस्ट करते की प्लीज पाणी जपून वापरा, वेस्ट करू नका यार. खूप कमी पाणी राहिलं आहे, लोकांना पाणी प्यायला भेटत नाही आपल्या वेस्ट करण्यामुळे, त्यांना त्रास नको, ठीक आहे. बाकीच्या गोष्टी संध्याकाळी बोलेल. आता आली ऑफिसच्या मीटिंगमध्ये. हेलो पीपल, मी निघाली आहे घरी आणि वाजल्या येतात 4:30. मला थोडंसं काम होतं म्हणून मी काम करत बसली होती. यू कॅन सी विदाउट एनी मेकअप, जस्ट मी घरचं जेवायला स्टार्ट केल्यापासून माझी स्किन खूप चांगली सुधारली आहे, ठीक आहे. कधी कधी फंबल होते मी यार, समजून घ्या. तर खूप चांगली सुधारली आहे आणि मी ठरवलं होतं मी जास्त बाहेरचं खाणार नाही आहे आणि आय एम व्हेरी हॅपी, कारण का माझा बँक बॅलन्स पण कमी झाला नाही आहे. सेकंड गुड थिंग, ठीक आहे. बाहेरचं तेल तुम्हाला जास्त माहीत नसतं, पण कधी कधी जर संध्याकाळी भूक लागली तर मी ट्राय करते की घरचं काहीतरी खावं. मी एक चिप्सचा डबा आणून ठेवला ऑफिसमध्ये, मला वाटतं 10 दिवस झाले असतील. चांगलं चाललं, आता संपलं आहे, आता परत रिस्टॉक करायचं. ओके, आज मी मिसळ बनवली होती, व्हिडिओ काढायचा राहिला, पण अप्रतिम झाली होती, अप्रतिम. मी काल रात्रीच तयारी करून ठेवली होती मिसळची. सासूबाईंनी कडधान्य भिजायला घातलं होतं, म्हटलं उद्या सकाळी नाश्त्याला सगळ्यांना मिसळ आहे आणि उद्या शनिवार आहे, तर आमचं शनिवारी ठरलेलं असं मिसळ मागवायचं. तर काल म्हणजे सरांना विचारलं, सर तुम्ही मिसळ मागून ठेवली? हां, म्हटलं ठीक आहे. मम्मी घरून करून घेऊन आली आज. आणि रिधाननी पण दुपारी रिधानला व्हिडिओ कॉल केला होता ना, तो पण बोलला की मिसळ खाली. रिधानला स्पेशली मिसळ आणि पावभाजी ह्या 2 गोष्टी खूप आवडतात, तो आवर्जून खातो, ठीक आहे. आता तुम्ही बघत असाल माझ्या दोन्ही साईडला बॅग्स आहेत, तर दिस वन इज माय लॅपटॉप बॅग. मी तुम्हाला बोलली की मी प्लास्टिकच्या बॅग्स वापरत नाही, मी कमी करते. आपण आहोत तर जास्त निसर्गाला त्रास न देता कमीत कमी आपल्यामुळे कसा त्रास होईल हे बघायचं असतं, ठीक आहे. सेकंड थिंग, मी सकाळी तुम्हाला सांगितलं पाण्याचा बचत करा. पाणी खूप कमी राहिलं आहे, ओन्ली 4% पाणी राहिलं आहे. आपण जर असं वाया घालवलं, जे मी धनला नेहमी ओढत असेल, मला पाणी आणि जेवण वाया घालायला आवडत नाही. पैसे इज अ सेकंड थिंग, त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही, कारण का मी शॉपिंग करते, मी खाते, पण आता मी कमी केलं आहे. मी सगळं कमी नाही, पण मी 20% तरी मी कमी केलं आहे ह्या महिन्यात, असं मी बोलू शकते एकदम प्राऊडली, ठीक आहे. तर मला पाणी आणि जेवण वाया घाललं अजिबात नाही आवडत. मी एक वेळेस शिळं रात्रीचं जेवण गरम करून खाईन, पण मला ते फेकून द्यायचं खूप जीवावर तिथं, कारण यार मेहनतच आहे यार, बनवायला आणि कमवायला दोन्ही गोष्टीला. जेव्हा तुम्ही कामाला जाता ना तेव्हा तुम्हाला कळतं की खरंच किती मेहनत असते. त्यामुळे मला जेवण फेकायला आवडत नाही, पाणी वाया घालायला आवडत नाही, मग ते काही असू दे, ठीक आहे. इव्हन माझं जर कधी बाटलीचं पाणी उचलं तर मी रस्त्यावरच्या झाडांना घालते, पण मी फेकून देत नाही. सो प्लीज सेव्ह वॉटर, सेव्ह फूड. आणि जर तुमचं जेवण उरलंच असेल तर प्लीज कोणाला तरी दान करा, गाईला कुत्र्याला खायला घाला, जी रोडवर लोक असतात त्यांना द्या, पण फेकून देऊ नका, ठीक आहे. आत्तासाठी एवढंच. चालली आहे मी घरी. हे लोक असे विचित्र नजरेने माझ्याकडे बघतात ना व्हिडिओ बनवताना, थोडंसं ऑकवर्ड वाटतं, पण ठीक आहे, सवय झाली आता. चालली आहे घरी, 4:30 वाजत, घरी पोचायला 5:30-6 वाजणारच आहेत, ठीक आहे. त्यामुळे आता ट्रेनमध्ये गर्दी कमी असणार आहे, सॅटर्डे आणि हा हाफ डे, त्यामुळे बसून जाईल मी मस्तपैकी. ट्रेनमध्ये मला व्हिडिओज एडिट करायचे, रिधानाची पण पोस्ट करायची, माझ्या पण पोस्ट करायच्या, रिधानचे व्हिडिओ शूट करायचे घरी गेल्यावरती. त्यामुळे आता बघूया आणि मग मी तुम्हाला अपडेट करते, ठीक आहे. अजूनही पावसाचा काही पत्त्या नाही आहे, अजूनही गरम तेवढंच होतं आहे. पावसाची चातकासारखी वाढ बघते मी, कारण काय गरम कधी व्हावं, ठीक आहे. जे लोक व्हिडिओ बघतात प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्लीज 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 प्लीज. बाय सारांगी, आय मिस रिधान्या यार, माझी पार्टनर. चलो बाय बाय. हॅलो. तर सॉरी, सगळं जरा पसार आहे, कारण का आत्ताच कामावरती आहे मी, अजून काम आवरून नाही झालं आहे. मी जेवण झालं सगळं. जेवण काही जास्त बनवायचं नव्हतं, तरी पण होतंच. शनिवार
मी लवकर आली, लवकर येऊन पण काही फायदा झाला नाही. घरातली कामं ती होती करायची, ती केली. भांडी घासायची आता, त्यामुळे सगळं आवरते. भांडी घासणं आवरून झाली. मी आता ना ओटा पुसून घेतला एका साईडचा, ठीक आहे, आणि एका साईडचा अजून पुसायचा बाकी आहे मला. ओटा पुसून झालं की जरा कपडे वाळत घालायचे. मशीन बंद झाली, पहिली बंद करून होते. मला ना असं लाईट बिल फुकट घालायला आवडत नाही आहे, ठीक आहे. 1 मिनटं. मशीन बंद केली. ओके, सही म्हटलं पहिला कचरा काढून घेते आणि मग कपडे वाळत घालते आणि मग भांडी घासते. म्हणजे कसं एक एक छोट्या गोष्टी होत गेल्या ना, कामं पण आवरतील. आता इथे सोफ्यावरती ना मोबाईल ठेवायला जागा नाही आहे. रिदानचे बुक्स आवरायचे, ठीक आहे. त्याचे स्कूलचं बुक्स बॅग भरून ठेवायची. त्याची स्कूलची क्लासची बॅग एकच आहे. द रिझन इज की क्लासमध्ये पण त्यांना स्कूलचे बुक्स आणायला सांगतात. त्याचं रोजचं वेळापत्रक वेगळं आहे, पण मी एकच भरून ठेवते. एकच म्हणजे रोज सकाळी भरून ठेवते मी वेळापत्रक काय लागेल ते, आणि त्या हिशोबानेच ठेवते. आता त्याची कंपास शोधायला लागेल. तिकडे कंपास. आज सॅटर्डे, उद्या संडे क्लास नाही आहे, पण कसं बॅग भरून ठेवली की संडेला सकाळी घाई नाही होत. आणि मी आता त्याचं एकदा वेळापत्रक बघणार आहे, टाईम टेबल इंग्लिशमध्ये. त्याला पेन पेन्सिल लावणार आहे. त्याच्याकडे भरपूर सारा पेन पेन्सिल पण आहेत, ठीक आहे. माझं कलेक्शन आहे पेन पेन्सिलचं, तुम्हाला वाटेल, पण एवढं सारा पेन पेन्सिल आहेत माझ्याकडे. मला आवडतात. मला स्टेशनरी हा प्रकार खूप आवडतो. आमच्या लहानपणी एवढं फॅन्सी सगळं नव्हतं. सो दॅट इज द मेन रिझन की मला ह्या सगळ्या गोष्टी जास्त आवडतात, ठीक आहे. त्याला 2 पेन्सिली, एक इरेझर, शार्पनर. फॅन बंद आहे आणि मला जाम गरम झाले, पण मला कचरा काढायचा म्हणून मी आता लावायची कष्ट नाही घेते फॅन. बॅग एकदा भरून ठेवली की टेन्शन राहणार नाही आणि सगळ्या गोष्टी पण पटापट होतात. जाम गरम होतं. पहिलं झाडून काढून घेते. मी बघते खूप सारे लोक माझे व्हिडिओ बघतात, पण यार तुम्ही सबस्क्राईब का नाही करत? प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला केस धुवायचे. मी ना तेल लावून ठेवले केसांना. म्हटलं उद्या, आता संडे आहे तर उद्या धुईल आरामशी, नाहीतर राहून देईन. जरा एक दिवस जरा चांगलं असं भरलं तर असं केस जरा चांगली अशी केलात राहिली, जरा डोकं पण शांत राहतं, झोप पण छान लागते, ठीक आहे. मला ना असं कचरा काढता काढता मी तुमच्याशी बोलते आहे. आणि तुम्ही नेहमी म्हणत असं ही घरात काय सेम टी शर्ट घालते, तर माझ्याकडे अशी 3 टी शर्ट आहेत. मी जेव्हा ठाण्याच्या ऑफिसला होती ना माझ्या पेपर क्राफ्टमध्ये, तेव्हा आम्ही मॅरेथॉन केली होती, तर तेव्हा खूप सारा आमचा स्टॉक उरला होता. तर आता ठेवून काय करणार, म्हणून मग आम्ही सगळ्यांना खूप टी शर्ट वाटली. सगळ्यांना म्हणजे एम्प्लॉई लोकांना, की ज्यांना 2-2, 3-3 घेऊन जायचे, त्यांनी घेऊन जा. कारण का ठेवून तसाही काही उपयोग नव्हता. ठेवून तरी काय करणार, ते वाया जाणार होतं, ठीक आहे. मग ही टी शर्ट काढली. आता मी कचरा काढून घेते, कपडे वाळत घालते आणि भांडी घासायची. भांडी खूप सारी आहेत, त्यामुळे घासायला मला जरा जास्त वेळ जाणार आहे. आणि एवढं काम आहे. तर आजच्यासाठी टाटा, भेटूया उद्या सकाळी संडेला. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला दाखवलं ना का देवाऱ्यामध्ये ना विठू रखुमाची खूप छान मूर्ती आहे. ही मूर्ती मला खूप आवडते. माहीत नाही, विठ्ठला माझ्या तोंडातनं पांडुरंग येतं. मी विठ्ठल नाही करते, पांडुरंग करते, पण खरंच पॉझिटिव्हिटी येते. सो सी यू सून, बाय बाय.